मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI 4th राऊंड लिस्ट काल म्हटल्याप्रमाणे आजच आलेली आहे। तर उद्या याची डेट होती, परंतु आजच या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट तुम्हाला सुद्धा SMS सुद्धा आलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला कोणता ट्रेड मिळाला हे बघायचं कशा प्रकारे आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर ज्यांना ॲडमिशन मिळालेच नाही त्यांनी स्पॉट ॲडमिशनसाठी कशी तयारी करायची आहे हे सुद्धा ॲडमिशन या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। ITI 4th राऊंड लिस्ट आलेली आता तुमचा नंबर कुठे लागला आहे बघण्यासाठी admission.dvet.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर मोबाईलमध्ये तुम्हाला या 3 लाईन दिसत आहेत, याच्यावर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनमध्ये 2 टॅब आहेत। रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे। तुमचा जो रजिस्ट्रेशन ID आहे फॉर्मवर दिलेला असतो, त्याचबरोबर पासवर्ड तुमचा असतो, तो या ठिकाणी एंटर करा आणि हे कॅप्चा या ठिकाणी एंटर करायचं आहे। 5 + 1 = 4 आणि साइन इन करायचं आहे। त्यानंतर तुमचं नाव वगैरे वरती दिसेल, मग प्रोसीड ITI ॲडमिशन पोर्टलवर जायचं आहे। इथे गेल्यानंतर खाली स्क्रोल करत चला, तुमचा ऑप्शन फॉर्म प्रिंट ऑप्शन सगळं डिटेल दिसतं, प्रिंट तुमचा मेरिट नंबर वगैरे सगळं त्या ठिकाणी दिसतं आहे। आणि आता फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि फोर्थ राऊंड या ठिकाणी जो उद्या येणार होता तो आजच या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे। फर्स्ट राऊंडला अलॉट झालेली नाही, सेकंड राऊंडला अलॉट झाले नाही, थर्ड राऊंडला अलॉट झाला नाही, परंतु आता फोर्थ राऊंडला या ठिकाणी अलॉटेड म्हणून येत आहे। कोणता ITI आला हे सुद्धा या ठिकाणी दिसतं आहे। ITI मुंबई 11 असं या ठिकाणी आहे। त्यानंतर ट्रेड जो मिळाला तो वायरमन मिळालेला आहे, जनरल कॅटेगरीमध्ये मिळालेला आहे आणि 5वा प्रेफरन्स जो होता तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले त्यातला 5वा प्रेफरन्स मिळालेला आहे। शेवटी तुम्ही इथे डाउनलोड अलॉटमेंट लेटर केल्यानंतर ही PDF तुम्हाला डाउनलोड मिळणार आहे। तर अशा प्रकारे अलॉटमेंट डाउनलोड करून तुम्हाला जी अलॉट झालेली सीट आहे त्या ITI मध्ये जो तुमचा ITI या ठिकाणी दिसतो आहे त्याच ITI मध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे। आणि त्याच्यासाठी तुम्हाला तारीख दिलेली आहे उद्यापासून, जरी 30 जुलै म्हटली तरी उद्यापासून ॲडमिशन सुरू होत आहे। तसे SMS सगळ्यांना गेलेले आहेत आणि उद्यासुद्धा तुम्ही ॲडमिशनसाठी जाऊ शकता। ते ॲडमिशन राहणार आहे 4 ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे। यावेळी डेट वाढण्याची शक्यता कमी दिसते आहे, त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन करा। ज्यांनी अर्ज भरले नाही त्यांच्यासाठी सुद्धा 4 ऑगस्ट दिलेली आहे। आणि पुढचा स्पॉट ॲडमिशनसाठी तुम्ही अपडेट राहणार आहात, तर या ठिकाणी स्पॉट ॲडमिशनची डेटसुद्धा तुम्हाला आता उद्यापर्यंत 2 दिवसात मिळून जाणार आहे। स्पॉट ॲडमिशन कोणत्या तारखेला आहे, साधारण मी म्हटल्याप्रमाणे 10 तारीखपर्यंत सगळी डिटेल मिळणार आहे। तर 4 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी तुम्हाला स्पॉट ॲडमिशनचे तारखा समजल्या जातील। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।